नमस्कार. मी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार बिजाराम किनकर आज तुमच्या समोर आलेलो आहोत. जे मागे जे दुर्दैवानं जे घटना घडली माझ्यासोबत हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये ते खूप चुकीची होती. अशी घटना कोणासोबत घडू नये असं मी देवाला प्रार्थना करतो. मी जेव्हा फॉर्म भरला होता, मला एबी फॉर्म मिळाल्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरच्या वर यांनी खेळी केली आणि मला रिंगणातून बाहेर करायचा जे प्रयत्न षडयंत्र रचलं होतं ते खरोखरच दुर्भाग्यवश होतं. तरी पण माझे समाज बांधव आणि माझ्यावर प्रेम करणारा एक समाज वर्ग, आणखी भरपूर लोक असे होते कार्यकर्तेगण की त्यांनी म्हटलं तुम्ही ठाम राहा आणि रिंगणात राहा, उमेदवारी कंटिन्यू करा. मी आज तुमच्या समोर आहो, उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहो आणि खूप चांगल्यापणाने तुम्ही मला ह्या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये मला प्रतिसाद दिला. माझ्या पाठीशी नाही. मी जिथे जिथे तुमच्यासोबत भेटायला आलो तुम्ही उत्सुकतापूर्वक आनंदपूर्वक तुम्ही माझ्यासोबत होते. तरी पण आज हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये जे 3 MIDC आहे, 3 MIDC मध्ये जे उद्योग बंद पडलेले आहेत, जसे मोरारजी कंपनी, वुलवर्थ कंपनी, इंडोवर्थ कंपनी आणि इंडोरामा कंपनी, ह्या कंपन्या बंद पडल्या. कामगार मिळून नाही राहिलं. 3 MIDC राहून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन नाही राहिलं. आणि जे रनिंग जे आमदार आहेत ते लोकांना टोटल आश्वासन देत आहे. रोडवरचा विकास झालेला आहे. रात्री मी राजीव नगरला गेलो होतो. राजीव नगरला गेल्यानंतर तिथे 10 वर्षापासून आमदार आहे म्हणून त्यांना लोकांना माहित आहे का आमदार आहे. मला काही वेळपर्यंत त्यांनी मला समीर मेघे सांगितलं. त्यांना माहित नाही का समीर मेघे कोण आहे म्हणून. आणि तिथे नाली नाही, रोड नाही, पाणी नाही. त्याचं उदाहरण माझ्या फोटोस व्हिडिओ आहे. तरी पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो, तुम्ही मला संधी दिली तर मग मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. बंद पडलेल्या MIDC मधून जे कारखाने आहेत ते त्वरित चालू करेन आणि विकासाची गंगा मी हिंगणा विधान क्षेत्रामध्ये वाहून आणणार. आज हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये जे घटना घडली आहे, जे काही झालं आहे ते पुन्हा होऊ शकते अशी अफवा फैलू शकते. समर्थन दिलं असंही होऊ शकते. तरी पण मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडू नका आणि तुम्ही माझ्यावर विश्वास करा. मी तुमच्या सोबत आहे. मी कुठेच माझ्या समाजाला, मला, माझ्या कार्यकर्त्यांना मी कुठेच विकू देणार नाही. आणि येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरची बटन, इंजन चिन्ह याच्यावर थप्पा मारून मला बहुमताने विजयी करा, हीच मी तुमच्यासोबत अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.